हॅलो. हा आहे ना, PL SQLचा एक कोड आहे. ह्या कोडमध्ये ना सेट सर्व्हर आउटपुट ऑन केले. आता सपोज ही लाईन जर लिहिली नाही ना, तर त्या केसमध्ये DBMS आउटपुट डॉट पुट लाईन ह्यात हा जोही मेसेज आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होणार नाही. त्यामुळं ही लाईन लिहिली आहे जेणेकरून हा मेसेज तो स्क्रीनवर डिस्प्ले करेल. दुसरी गोष्ट, डिक्लेअर सेक्शनमध्ये A, B, C तीन व्हेरिएबल डिक्लेअर केले. बिगिन सेक्शनमध्ये पहिले हा मेसेज डिस्प्ले होईल. ह्या लाईन थ्रू एची एक व्हॅल्यू युजरकडनं घेतली जाईल. सेम त्याच पद्धतीने बी आणि सी चा डाटा युजरकडनं घेतला जाईल. आता त्यानंतर इफ एची व्हॅल्यू बी आणि सी पेक्षा ग्रेटर असेल, ए मॅक्झिमम आहे. एल्स बीची व्हॅल्यू ए आणि सी पेक्षा ग्रेटर असेल तर बी मॅक्झिमम आहे. एल्स सी ची व्हॅल्यू ए आणि बी पेक्षा ग्रेटर असेल तर सी मॅक्झिमम आहे. एल्स ऑल आर इक्वल आहे. आपण रन करून क्रॉस चेक करू. ह्याला मी क्लिक केलं. ह्या ठिकाणी वन व्हॅल्यू दिली, एंटर की प्रेस केली, ओके बटन क्लिक केलं. इथे वन व्हॅल्यू दिली, एंटर की प्रेस केली, ओके बटन मी प्रेस केलं. वन व्हॅल्यू दिली, एंटर की प्रेस केली, ओके बटन क्लिक केलं. आणि ह्याचं आउटपुट जे आहे ते ह्या ठिकाणी व्हॅल्यू ए 1 आहे, बीची 1 आहे, सीची व्हॅल्यू 1 आहे. तर ऑल आर इक्वल हा मेसेज आलाय.